पुस्तक जातीभेद निर्मूलन, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातील जाती, त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 9 ते 1913 रोजी कोलंबिया विद्यापीठात मानववंशशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळासमोर वाचलेला निबंध मानवी संस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या अनेक वस्तूंची प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन आपणापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेली असावी असे मला वाटते. परंतु मानवी संस्थांचे प्रदर्शन ही कल्पना चमत्कारिक आहे. काहींना तर ही कल्पना भयानकही वाटण्याचा संभव आहे. तथापि मानववंशशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने माझ्या या नाविन्यपूर्ण कल्पनेने तुम्हाला धक्का बसणार नाही अशी मला आशा वाटते. कारण मूलतः ही कल्पना चमत्कारिक नाही आणि निदान तुम्हाला तशी वाटू नये. तुम्ही सर्वांनी पापींसारख्या पुरातन ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन मोठ्या जिज्ञासेने गाईडच्या चंचल वाणीतून भग्नावशेषांचा इतिहास ऐकला असावा असे मी गृहीत धरून चालतो. माझ्या मते मानववंशशास्त्राचा विद्यार्थी हा एक अर्थी बराचसा या गाईड सारखाच असतो. त्याच्याप्रमाणेच हाही मनुष्याला शक्य त्या वास्तववादी दृष्टिकोनातून सामाजिक संस्थांचे निरीक्षण करवितो आणि त्यांची कार्य व निर्मिती यांचा शोध घेतो. बहुधा स्त्री शिक्षणाच्या जिज्ञासेपोटी व गंभीर वृत्तीनेच हे तो करीत असतो. प्राचीन व अर्वाचीन समाजाशी संबंधित असलेल्या या अभ्यास मंडळातील बहुतेक विद्यार्थी मित्रांनी आजपर्यंत किंवा अर्वाचीन अशा त्यांच्या आवडीच्या मानवी संस्थांसंबंधी विचाराची याच धर्तीवर सुबोध मांडणी केलेली आहे. तशीच आज माझीही पाळी आहे. माझ्या शक्तीनुसार भारतातील जाती, घडण, उत्पत्ती आणि प्रसार या विषयावरील निबंध मी आपल्या विचारार्थ आजच्या या संध्याकाळच्या बैठकीत मांडित आहे. मी हाताळीत असलेला विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे याची जाणीव आपल्याला करून देण्याची आवश्यकता नाही. माझ्यापेक्षा अधिकार व्यक्ती व समर्थ लेखणी जाती संस्थेच्या गूढतेचे पटल दूर सारण्याच्या उद्योगात रत झालेल्या आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा जाती संस्थेचा प्रांत अज्ञात नसला तरी अजूनही अस्पष्टच आहे. जाती संस्थेसारख्या जखड संस्थेच्या अनेकांनी फसवेपणाची मला पूर्णतः जाणीव आहे. परंतु तिला अज्ञाताच्या प्रदेशात ढकलण्या इतका मी निराशावादी नाही. कारण तिच्या उत्पत्ती संबंधी माहिती करून घेता येऊ शकते अशी माझी धारणा आहे. व्यवहारशा आणि तत्वशा दोन्ही दृष्टीने जातीची समस्या अतिशय व्यापक आहे. व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास जाती संस्था विस्तृत परिणाम घडवून आणते असे दिसून येते. वस्तुतः ती एक प्रादेशिक समस्या असली तरी विस्तृत प्रमाणात गोंधळ माजण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. कारण जोपर्यंत भारतात जाती अस्तित्वात आहेत तोपर्यंत हिंदू आंतरजातीय विवाह करण्यास धजणार नाहीत किंवा अहिंदूशी कोणताही सामाजिक संबंध ठेवणार नाहीत. आणि जर का हिंदू स्थलांतर करून परदेशात गेले तर भारतातील जातीची ही समस्या एक जागतिक समस्या झाल्याशिवाय राहणार नाही. तात्विक दृष्टीने पाहता आजपर्यंत अनेक मोठमोठ्या विद्वानांनी प्रेमापोटी तिचे मूळ शोधण्यासाठी परिश्रम घेतले, परंतु तिने त्या सर्वांची अवहेलनाच केलेली आहे. अशा परिस्थितीत जाती संस्थेचा यशासांग उहापोह करणे मला तरी शक्य दिसत नाही. म्हणूनच उगम, घडण आणि प्रसार या मुद्द्यांपुरती मी स्वतःला मर्यादा घालून दिली नाही तर वेळ, जागा आणि बुद्धीची झेप हे सर्व मिळून माझ्या अपयशाला कारणीभूत होतील अशी मला भीती वाटते. ही मर्यादा मी कसोशीने सांभाळणार आहे आणि माझ्या प्रबंधातील एखाद्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी वेळेप्रसंगी विषयबाह्य माहितीचा उपयोग करून घेणार आहे. आता विषयाला सुरुवात करूया. सुप्रसिद्ध वंशशास्त्रज्ञांच्या मते भारतातील लोकसंख्या आर्य, द्रविड, मंगोलियन आणि शिथियन या वंशाच्या मिश्रणाने बनलेली आहे. हे लोकसमूह वेगवेगळ्या दिशांनी भिन्न भिन्न संस्कृतीसह शेकडो वर्षापूर्वी भारतात आले. त्यावेळी त्यांची राहणी भटकी होती. यापैकी प्रत्येक टोळी भारतात क्रमशः घुसली आणि तेथील लोकांशी लढाई करून तेथे तिने आपला जम बसविला. त्यानंतर मात्र ते शेजाऱ्याप्रमाणे शांततेने राहू लागले. नित्य संबंध आणि पारस्परिक व्यवहारामुळे त्यांच्यात एक संस्कृतीचा उदय झाला आणि ती त्यांच्या भिन्न संस्कृतीचा लोप झाला. भारतीय आलेल्या या विभिन्न वंशातील लोकांचे पूर्णतः एकत्रीकरण झालेले नाही ही गोष्ट मान्य करावीच लागते. कारण भारताच्या सीमामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शरीररचनाच नव्हे तर लोकांच्या वर्णामध्ये सुद्धा लक्षात घेण्याजोगा फरक आढळतो. तथापि एखाद्या लोकसमूहाच्या एकतत्वासाठी केवळ वेगवेगळ्या वंशशास्त्रदृष्ट्या सर्व लोकसमूहाच्या एकत्वासाठी केवळ सांस्कृतिक ऐक्य हेच त्यांच्या एकत्वाचे गमक असते.
हे विधान मान्य झाल्यास मी असे धाडसे विधान करू इच्छितो की लोकांच्या सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत दुसरा कोणताही देश भारताची बरोबरी करू शकत नाही. भारत केवळ भौगोलिक दृष्ट्या एक आहे असे नव्हे, तर एकतेच्या इतर कोणत्याही गमकापेक्षा भारतात अधिक मूलभूत असलेली सांस्कृतिक एकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते. परंतु या एकतामुळेच जाती समस्येचे स्पष्टीकरण करणे अधिकच बिकट होते. हिंदू समाज हा जर केवळ परस्परापासून भिन्न अशा जातींचा समूह असता तर हा विषय अतिशय सोपा झाला असता. परंतु आधीच एकसंघ समाजाचा जात हा एक तुकडा आहे, म्हणूनच जातींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण बिकट ठरते. संशोधनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पाऊल टाकण्यापूर्वी आपण जातीच्या वैशिष्ट्याबद्दल सतर्क होणे अधिक फायदेशीर ठरेल. म्हणून जाती संस्थेचा अभ्यास करणाऱ्या काही विद्वानांचा आश्रय घेऊन मी त्यांनी केलेल्या तिच्या व्याख्याकडे लक्ष वेधू इच्छितो. 1. मिस्टर सेनाट हा फ्रेंच विद्वान जातीची लक्षणे अशी सांगतो. जात ही अनुवंशिकतेच्या दृढ बंधनांनी तत्वशः बांधलेली एक घनिष्ठ संस्था होय. तिला रूढीने चालत आलेली एक स्वतंत्र जात पंचायत असते. या पंचायतीचा एक प्रमुख असतो. या पंचायतीची बैठक विशिष्ट सणांच्या दिवशी व खास प्रसंगी होते. तीत बहुधा निवडक लोक भाग घेतात. जात एका विशिष्ट धंद्याशी निगडीत असते. जातीतील लोकांचा परस्परातील संबंध मुख्यतः रोटीबेटी व्यवहार व सार्वत्रिक उत्साहाने नियंत्रित होतो. विटाळाच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात, परंतु समाज प्रमुखाला विशिष्ट प्रकारचे दंड ठोठावण्याचा पूर्णतः अधिकार देण्यात आलेला असतो. जातीबाहेर टाकण्याचा सर्वात मोठा अनिर्बंध अधिकारही प्रमुखाला देण्यात आलेला असतो. 2. मिस्टर नेसफिल्ड जातीची व्याख्या पुढील प्रमाणे करतो. जात हा असा एक लोकसमूह असतो की त्याचा इतर लोकसमूहाशी लग्न व खाणेपिणे याबाबतीत परस्पर संबंध मुळीच नसतो. या समूहातील व्यक्ती केवळ अंतर्गत गटातील व्यक्तीपुरतेच वरील प्रकारचे संबंध मर्यादित ठेवतात. 3. सर एच रिस्ले यांच्या मते जात ही काही कुटुंब किंवा कुटुंब समूह यांच्या एकत्रीकरणाने तयार होते. तिला एक स्वतंत्र नाव असते. बहुधा जात एखाद्या विशिष्ट धंद्याशी निगडीत असते. कोणत्या तरी पौराणिक पुरुषापासून किंवा देवतेपासून या जातीचा उगम झाला असा लोकांचा दृढ समज असतो. परंपरागत उद्योग करण्यास त्या जातीतील लोकांची मान्यता असते. इतर जातीतील प्रमुखांचाही एक संघ जात असल्याबद्दल मान्यता असते. 4. डॉक्टर केतकरांच्या मते जात ही एक सामाजिक संस्था असून तिचे वैशिष्ट्य 2 आहेत. 1. जातीचे सभासदत्व केवळ जातीत जन्माला आलेल्या पुरतेच मर्यादित असते आणि त्या जातीत जन्माला आलेल्या सर्वांचा तिच्यात समावेश होतो. 2. कठोर जात कायद्यान्वये जातीतील व्यक्तींना जातीबाहेर लग्न करण्यात मनाई करण्यात आलेली असते. या व्याख्यांचे परीक्षण करणे आपल्या दृष्टीने फारच महत्वाचे आहे. यातील प्रत्येक व्याख्या बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की लेखकांनी अतिव्याप्तीचा किंवा अव्याप्तीचा अवलंब केला आहे. यापैकी कोणतीही व्याख्या स्वयंपूर्ण किंवा बरोबर नाही. इतकेच नव्हे तर जाती व्यवस्थेच्या घडणीमधील मध्यवर्ती मुद्दाच त्यांच्या नजरेतून निसटलेला आहे. जातीचा एकाकी विचार करण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे. कारण जात ही जातीच्या साखळीत एक दुवा बसून तिच्या दुसऱ्या जातीशी एक निश्चित प्रकारचा संबंध असतो. सर्व जाती मिळून एक स्वयंपूर्ण जाती संस्था निर्माण होते. या जाती परस्परांना पूरक असून एका जातीत अस्पष्ट असणाऱ्या बाबी दुसऱ्या जातीत ठळकपणे दिसून येतात. म्हणून परीक्षणाच्या माध्यमातून वरील व्याख्यांमध्ये सर्व जातीत समानपणे आढळणाऱ्या मुद्द्यांचेच मी विवेचन करतो. कारण हे समान गुणधर्मच जातीचे वैशिष्ट्य म्हणून वरील व्याख्यात दाखविण्यात आलेली आहेत. सेनाट पासून सुरुवात करूया. विटाळाच्या कल्पनेकडे जातीचे वैशिष्ट्य म्हणून त्यांनी लक्ष वेधले आहे. जातीच्या घडणीतील विटाळाची कल्पना हे खास वैशिष्ट्य नव्हे, हे सहजगत्या स्पष्ट होण्यासारखे आहे. साधारणतः ही कल्पना ब्राह्मणी कर्मकांडातून निर्माण होते आणि शुद्धतेच्या सर्वमान्य कल्पनेचेच ते एक विशिष्ट रूप आहे. यामुळेच कोणत्याही जातीचा कार्यपद्धतीत फारसा बदल न करताही विटाळाची कल्पना पूर्णतः काढून टाकता येण्यासारखी आहे. ही कल्पना ब्राह्मण जातीत मुख्यत्वे प्रचलित असल्यामुळे त्यांना सर्वोच्च स्थान उपभोगण्यास मिळते व यामुळेच संपूर्ण जाती व्यवस्थेला ही कल्पना जोडण्यात आली. कारण उपाध्यायपद आणि शुद्धतेची कल्पना ही हातात हात मिळवून चालत आलेली आहे याची आपणास कल्पना आहेच. म्हणूनच जोपर्यंत जातींना धार्मिक बैठक असते तोपर्यंत विटाळाची कल्पना हा जातीचे वैशिष्ट्य ठरू शकते असा याचा निष्कर्ष निघतो.
नेसफिल्डने जातीबाह्य भोजनाच्या बंदीवर एक वैशिष्ट्य म्हणून विशेष भर दिला आहे. मुद्द्याचे नाविन्य लक्षात घेऊनही आपल्याला म्हणता येईल की त्यांनी कार्य आणि कारण यामध्ये गल्लत केली आहे. जात ही एक स्वयंमर्यादित संस्था असल्यामुळे स्वभावतःच तिच्या सभासदावर भोजनादी सामाजिक व्यवहार अंतर्गतच करण्याची मर्यादा पडते. याचाच अर्थ असा की जातीबाह्य भोजनबंदी ही मुद्दाम लादलेली नसून ती जातीच्या स्वभावधर्माचाच एक परिणाम आहे. या फुटीर वृत्तीतूनच जातीबाह्य भोजनबंदी निर्माण झाली व तिला धार्मिक आज्ञेचे रूप प्राप्त झाले असावे. रिस्लेने लक्षात घेण्याजोगा कोणताही नवीन मुद्दा सांगितलेला नाही. आता आपण डॉक्टर केतकरांच्या व्याख्येकडे वळूया. त्यांनी या विषयाच्या स्पष्टीकरणासाठी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. ते एतद्देशीय तर आहेतच, शिवाय त्यांनी जातींचा अभ्यास खऱ्याखुऱ्या विवेचक पद्धतीने व खुल्या अंतःकरणाने केला आहे. त्यांची व्याख्या निश्चितच विचारात घेण्याजोगी आहे, कारण त्यांनी संपूर्ण जाती व्यवस्थेच्या संदर्भात जातीची व्याख्या केली असून जातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत अनिवार्य अशा वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इतर दुय्यम दर्जाच्या व अनुषंगिक वैशिष्ट्याकडे दुर्लक्ष केले आहे. या बाबतीत ती सुबोध व स्पष्ट असूनही तिच्यात काहीसा वैचारिक गोंधळ झालेला आहे असे म्हणणे भाग आहे. जातीबाह्य विवाहबंदी व जातीत जन्मलेल्यांना सदस्यत्व असे त्यांनी दोन मुद्दे मांडले आहेत. मला म्हणावायचे आहे की दोन्ही मुद्दे डॉक्टर केतकर समजतात त्याप्रमाणे वेगवेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जातीबाह्य विवाहाला बंदी घातल्यानंतर परिणामतः सदस्यत्व जातीत जन्मण्यापुरतेच मर्यादित होते. अशा तऱ्हेने या दोन्ही बाबी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जात्यांतर्गत विवाह हेच जातीचे व्यवच्छेदक लक्षण. जातीच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे परीक्षण केल्यानंतर निसंदिग्धपणे दिसून येते की जातीबाह्य विवाहाची उणीव जात्यांतर्गत विवाह हाच खराखुरा जातीचा आत्मा आहे. परंतु यावर उघडपणे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने कोणी आक्षेप घेऊ शकेल, कारण जाती समस्या निर्माण न करताही जगाच्या पाठीवर असे गटांतर्गत विवाह करणारे समाज आढळून येतात. स्वगटातच विवाह करणारे काही समाज बऱ्याच वेळा एकाच गावात वेगवेगळ्या मोहल्ल्यात राहतात. वस्तुतः त्यांचा परस्परांशी फारच थोडा संबंध असतो, अशी खरी स्थिती आहे. युनायटेड स्टेट्समध्ये निग्रो, गोरे लोक आणि अनेक भटके लोक राहतात. त्यांना अमेरिकन इंडियन या नावाने ओळखले जाते. हे उदाहरण वरील मताच्या योग्य समर्थनासाठी उद्धृत केले जाऊ शकते. परंतु भारतात वेगळी स्थिती असल्यामुळे आपण आपल्या विषयात उगीच गोंधळ निर्माण करू नये. भारतीय लोकसमूह हा एक संघ समाज आहे, याचा उल्लेख मी पूर्वीही केलेला आहे. भारतात आलेले वेगवेगळ्या वंशाचे लोक भिन्न भिन्न प्रदेशात स्थायी झाल्यानंतर परस्परात विलीन झाले आणि त्यांच्यात सांस्कृतिक एकता निर्माण झाली. ही सांस्कृतिक एकताच एकात्मतेचे खरेखुरे गमक आहे. ही एकात्मता जमेस धरल्यास जातीची समस्या नवीन लक्षणांनी युक्त अशी समस्या ठरते. ही लक्षणे केवळ स्वगटात विवाह करणारे समाज व भटके लोक यांच्या सानिध्यातून निर्माण झालेली दिसून येत नाही. भारतीय जाती या एकसंघ समाजाचे कृत्रिमपणे लचके तोडून निर्माण केलेले निश्चित व स्थिर असे घटक होत. या प्रत्येकावर जात्यांतर्गत विवाहाच्या रूढीद्वारे परस्परात मिसळून जाण्याची बंदी घालण्यात आली आहे. अशा तऱ्हेने अपरिहार्यपणे निष्कर्ष निघतो की जात्यांतर्गत विवाह हेच जातीचे व्यवच्छेदक लक्षण ठरते आणि जात्यांतर्गत विवाहाची रूढी कशी टिकवून ठेवली गेली हे जर आपण स्पष्ट करू शकलो तर आपण जातीचा उगम व घडण प्रत्यक्षपणे सिद्ध केल्यासारखे होईल. जाती व्यवस्थेच्या गुहेची जात्यांतर्गत विवाह ही गुरुकिल्ली आहे असे मी का म्हणतो हे तुमच्या चटकन लक्षात येणार नाही. तुमच्या कल्पनाशक्तीला अधिक ताण पडू नये म्हणून त्याची कारणे मी आता सांगण्यास सुरुवात करीत आहे. याच वेळी याही मुद्द्यावर भर देणे अनाठाई होणार नाही की भारतीय समाजाऐवजी जगातील दुसऱ्या कोणत्याही समाजात परिवर्तन रूढीचे अवशेष विशेषत्वाने आढळत नाहीत. त्यांचा धर्म मूलतः प्राचीन असून काल व संस्कृती यांची कितीही प्रगती झाली असली तरी त्याचे वर्णविषयक कायदे आजही जुन्या जोमानेच कार्यशील आहेत व प्राचीन रूढीपैकी जिच्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो ती म्हणजे गटबाह्य विवाहाची रूढी होय. प्राचीन काळी गटबाह्य विवाहांची पद्धती सर्रास रूढ होती, याचे अधिक स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. तथापि काळाच्या ओघाबरोबर गटबाह्य विवाहाची रूढी मागे पडली आणि केवळ रक्ताचे नातेवाईक वगळल्यास आज लग्नाच्या क्षेत्रात कोणतेही सामाजिक बंधन उरले नाही. परंतु भारतीय लोकांच्या बाबतीत गटबाह्य विवाहाचा कायदा हा आजही सक्तीने पाळण्यात येतो.
वस्तुतः भारतात आज वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे गट उरलेले नसले तरी भारतीय समाजाला अजूनही गट पद्धतीच्या छटा चिकटलेल्या आहेत. गटबाह्य विवाह पद्धतीच्या नियमाभोवती रुंजी घालणाऱ्या विवाह पद्धतीत आजही या छटा सहज आढळून येतात. कारण भारतात केवळ सपिंड वधूवरामध्येच लग्न होऊ शकत नाही असे नाही, तर सगोत्र वधूवरांचे लग्न सुद्धा हा एक फार मोठा धर्मभ्रष्टाचार मानण्यात येतो. तुमच्यासाठी इतर कोणत्याही बाबीपेक्षा लक्षात ठेवण्याजोगी महत्वाची बाब म्हणजे स्वगटातील वधूवराशी लग्न करण्याची रूढी भारतीय परंपरेहून भिन्न आहे ही होय. भारतातील अनेक गोत्रांचे लोक गोत्रबाह्य विवाहाची रूढी पाळतात व पाळत आलेले आहेत. इतकेच नव्हे तर सख्यत्वाची भावना बाळगणारे भारतातील अनेक लोकही स्वतःच्या गटाबाहेरील वधू वा वराशी लग्न करतात. भारतीय लोकात गटबाह्य विवाह हा एक संप्रदाय आहे असे म्हटल्यास मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. जात्यांतर्गत विवाहाची रूढी भारतात प्रचलित असली तरीही सगोत्र बाह्य विवाहाची रूढी मोडण्याची कोणी धाडस करू शकत नाही. तिचे पालन कठोरपणे करण्यात येते. इतकेच नव्हे तर जात्यांतर्गत विवाहाची रूढी मोडणाऱ्यापेक्षा सगोत्र बाह्य विवाहाची रूढी मांडणाऱ्याला दंडही अधिक कठोर देण्यात येतो. तुम्हाला सहजपणे दिसून येईल की सगोत्र बाह्य विवाह ही एक परस्परात मिसळून जाण्याची प्रक्रिया असल्याने जेथे सगोत्र बाह्य विवाहाची रूढी असते तेथे जाती असू शकत नाही, परंतु येथे तर जाती आहे. याचे अधिक मूलभूत पृथक्करण केल्यास परिणामतः असे दिसून येते की स्वगटांतर्गत विवाह पद्धतीचा गटबाह्य विवाह पद्धतीवर वरचष्मा झाल्यामुळेच निदान भारतात तरी जातींची निर्मिती झाली आहे. तथापि मूलतः गटबाह्य विवाह करणाऱ्या समाजामध्ये गटांतर्गत विवाह करण्याची रूढी कशी कार्यरत झाली हा एक गंभीर प्रश्न आहे. आणि गटबाह्य विवाह पद्धतीच्या रूढींचा विरोध पचवून स्वगटात विवाह करण्याची प्रथा कोणत्या साधनांनी टिकवून ठेवण्यात आली हे जर आपण समजू शकलो तर आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. अशा तऱ्हेने गटांतर्गत विवाह करणाऱ्या रूढीने स्वगटाबाहेर लग्न करण्याच्या रूढीवर मिळवलेला विजय म्हणजे जातीची निर्मिती होय. परंतु हे समजून घेणे फारसे सोपे नाही. यासाठी जातीमध्ये स्वतःचे रूपांतर करून घेऊ इच्छिणाऱ्या एका काल्पनिक लोकसमूहाचे उदाहरण घेऊन त्याला ज्या त्या समूहांतर्गत विवाह करणाऱ्या गटाचे रूप प्राप्त होण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या साधनांचे पृथक्करण करून पाहूया. एखाद्या लोकसमूहात आधीपासूनच गटबाह्य विवाह पद्धती रूढ असेल तर या गटाला जातीचे रूप प्राप्त होण्यास आवश्यक असलेली बाब म्हणजे हा नियम रद्द करून त्याला केवळ गटांतर्गतच विवाह केला पाहिजे हा नियम जारी करावा लागेल. परंतु आपल्या गटाबाहेरच्या लोकांशी लग्न करू नका असे केवळ फरमान काढून हे काम होण्यासारखे नाही. परस्परांच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकसमूहांमध्ये परस्परात मिसळून जाण्याची व अशा तऱ्हेने एकात्म समाज निर्माण करण्याची सहज प्रवृत्तीला जर जातीच्या निर्मितीसाठी पायबंद घालावायचा असेल तर लोकांना ओलांडता येणार नाही. अशा तऱ्हेची मर्यादा घालावी लागते व गटाबाहेर लग्नविषयक व्यवहार होऊ नयेत यांची काळजी घ्यावी लागते. स्त्री पुरुष विभागणी तथापि बाहेरच्या लोकांशी विवाह करू नयेत अशी मर्यादा घातली जर गटांतर्गतही काही सहजगत्यांना सुटण्यासारख्या कठीण समस्या निर्माण होतात. ढोबळमानाने पाहता कोणत्याही सामान्य लोकसमूहामध्ये स्त्री पुरुषाची विभागणी साधारणतः समप्रमाणात असते आणि सारख्या वयोगटाच्या स्त्री पुरुषांची संख्याही ढोबळमानाने सारखीच असते. तथापि समाज जीवनात अनुरूपतेच्या बाबतीत लोकांच्या पती किंवा पत्नीविषयक अपेक्षा बहुधा कधीच पूर्ण होत नाहीत. अशी स्थिती असूनही जातीमध्ये परिवर्तित होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाला मात्र स्त्री पुरुषांच्या संख्येत समानता राखणे हे अंतिम ध्येय इतकेच महत्वाचे असते. कारण त्याशिवाय गटांतर्गत विवाह पद्धती फार काळ चालू शकत नाही. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे गटांतर्गत लग्न पद्धती टिकून ठेवायची असेल तर लोकांचा लग्नविषयक हक्क गटातल्या गटात पूर्ण करता आला पाहिजे. नाही तर गटातले लोक स्वतःच्या गरजा हव्या त्या मार्गाने भागविण्यास स्वमुख्य तयार होऊन गटाच्या मर्यादा ओलांडणे त्यांना भाग पडेल. म्हणूनच जातीमध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाला गटांतर्गतच विवाहविषयक हक्काची पूर्ती व्हावी. त्या गटामध्ये लग्नायोग्य स्त्री पुरुषांची संख्या सारखी राहील अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक होऊन बसते. अशा तऱ्हेची समान संख्या सतत राखण्यामुळेच गटातल्या गटात लग्न करण्याची रूढी शाबूत ठेवणे शक्य होते. आणि जर का या संख्येतील तफावत आटोक्याबाहेर गेली तर ही पद्धती निश्चितपणे मोडून पडल्याशिवाय राहत नाही. अशा तऱ्हेने पाहता लग्नायोग्य स्त्री पुरुषांच्या संख्येत पडलेली तफावत भरून काढण्याची समस्या व जातीची समस्या अंतिमतः एकाच स्वरूपात आहे.
निसर्गावर ही जबाबदारी सोपविल्यास पती पत्नीचा एकाच वेळी मृत्यू झाला तरच आवश्यक तो समतोल कायम राहू शकतो, परंतु हा क्वचितच घडणारा योगायोग आहे. पत्नी आधी जर पती मेला तर स्त्रियांच्या संख्येत एका स्त्रीची भर पडते व तिची व्यवस्था लावणे भाग पडते, नाहीतर जातीबाह्य विवाह करून ती जात कायद्याचे उल्लंघन करील. याचप्रमाणे पत्नी आधी मेल्यास पुरुषांच्या संख्येत एकाची भर पडते, त्याचा दुःखाशी समोर होऊन बसतात, कारण त्यांना नेमून दिलेल्या मर्यादित गटात योग्य जोडीदार न मिळाल्यामुळे ते जात मर्यादेचे उल्लंघन करून जातीबाह्य विवाह करतील व अशा तऱ्हेने जातबाह्य संततीच्या निर्मितीला कारणीभूत ठरतील. वाढीव स्त्री पुरुषाची विल्हेवाट. आपण गृहीत धरलेला लोकसमूह या वाढीव स्त्री पुरुषाची विल्हेवाट कशी लावील हे आपण पाहूया. प्रथम आपण वाढीव स्त्रीचा प्रश्न घेऊ. जात्यांतर्गत विवाहाचा नियम जोपासण्यासाठी तिची दोन प्रकारे व्यवस्था लावता येणे शक्य आहे. एक, तिला तिच्या मृत पतीच्या चितेवर जाळून तिच्यामुळे निर्माण होऊ घातलेल्या प्रश्नातून मुक्त होता येईल. तथापि स्त्री पुरुषांच्या संख्येतील तफावत नष्ट करण्याचा हा काहीसा अव्यवहार्य मार्ग आहे. प्रसंगी तो यशस्वी होईल, पण काही प्रसंगी होणार नाही. याचा अर्थ असा की या पद्धतीने प्रत्येक वाढीव स्त्रीची अशा तऱ्हेने विल्हेवाट लावता येणे शक्य नाही, कारण हा उपाय सोपा असला तरी तो व्यवहारात उतरविणे कठीण आहे. आणि विल्हेवाट न लागलेली अशी वाढीव स्त्री जाती तशीच राहिली तर तिच्या अस्तित्वामध्ये दुहेरी धोका असतो. ती जातीबाह्य विवाह करून अंतर्गत विवाहाचा नियम तरी मोडेल किंवा जात्यांतर्गत विवाह करून स्पर्धेद्वारे एका उपवर मुलीच्या लग्नविषयक राखीव हक्कावर आक्रमण तरी करील. कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी ती जातीला एक आव्हानच ठरते. म्हणूनच जर तिला तिच्या मृत पतीबरोबर जाळण्यात आले नसेल तर तिचा काहीतरी व्यवस्था लावणे अपरिहार्य ठरते. दुसरा उपाय म्हणजे तिच्या उर्वरित जीवनात तिच्यावर वैधव्य लादणे. वस्तुनिष्ठ परिणामाच्या दृष्टीने पाहिले तर जाळून टाकण्याचा उपाय वैधव्य लादण्याच्या उपायापेक्षा अधिक चांगला आहे. विधवेला जाळून टाकण्यामुळे तिच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तिन्ही धोक्याचा नायनाट होतो. या जगाचा कायमचा निरोप घेतल्यामुळे अंतर्गत अथवा जातीबाहेर पुनर्विवाह करण्याचा ती प्रश्नच निर्माण करीत नाही, परंतु अनिवार्य वैधव्य अधिक व्यवहार्य असल्यामुळे जाळून टाकण्यापेक्षा अधिक चांगले ठरते. हा उपाय तुलनात्मक दृष्ट्या मानवी आहे इतकेच नव्हे तर पुनर्विवाहाच्या धोक्यातूनही जाळण्याच्या उपायाप्रमाणेच या उपायाने सुटका होते, परंतु गटातील नीतीचे रक्षण करण्यात मात्र ती अपयशी ठरते. वैधव्य जबरदस्तीने लादण्यामुळे ती स्त्री जिवंत राहते आणि कायदेशीर संसार थाटण्याचा तिचा नैसर्गिक हक्क हिरावून घेतल्यामुळे तिचा कल अनैतिक व्यवहाराकडे वाढू लागतो, यात शंका नाही. परंतु ही काही फारशी अडचणी टाकणारी बाब नाही. तिचा मोह कोणालाही होणार नाही अशा तऱ्हेची निकृष्ट राहणीची बंधने तिच्यावर लादली जाऊ शकतात. पुरुषाचा दर्जा. जातीमध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाच्या दृष्टीने वाढीव पुरुषाचा प्रश्न अधिक महत्वाचा असून वाढीव स्त्रीच्या प्रश्नापेक्षा अधिक कठीणही आहे. अनादी काळापासून स्त्रीच्या तुलनेत पुरुषाला वरच्या दर्जाचे स्थान लाभलेले आहे. प्रत्येक गटामध्ये त्याची भूमिका प्रबळ असते आणि स्त्रीच्या तुलनेत त्याला प्रतिष्ठाही जास्त असते. स्त्रीवर परंपरेने चालत आलेल्या या वर्चस्व्यामुळे पुरुषाच्या इच्छा आकांक्षा नेहमी विचारात घेतल्या जातात. या उलट स्त्री ही नेहमीच धार्मिक, सामाजिक किंवा आर्थिक बाबतीत सर्व तऱ्हेच्या अन्यायकारक नियमांना बळी पडत आलेली आहे. परंतु माणसाची भूमिका नियम तयार करणाऱ्याची असल्यामुळे तो नियमाच्या पलीकडे असतो. अशी स्थिती असल्यामुळे एखाद्या जातीतील वाढीव स्त्रीवर जी बंधने घातली जाऊ शकतात तीच बंधने पुरुषावरही घालून त्याला तुम्ही सारखीच वागणूक देऊ शकत नाही. मृत पत्नीबरोबर त्याला जाळण्याची कल्पना दोन दृष्टींनी फसवी आहे. एकतर तो केवळ पुरुष असल्यामुळे असे घडू शकत नाही. दुसरे म्हणजे जर तसे केले तर जातीतून एक धडधाकट व्यक्ती नष्ट होते. त्यामुळे त्याची व्यवस्था लावण्याचे फक्त दोनच पर्याय उरतात, कारण जो जातीला उपकारक असतो. संन्यस्त व ब्रह्मचारी. हा पुरुष गटदृष्टीने महत्वाचा असल्यामुळे या दोन्ही उद्देशांची पूर्तता होईल असाच उपाय असला पाहिजे. अशा स्थितीत विधवेप्रमाणेच पुढील काळात विधूर राहण्याचे त्याच्यावरही बंधने घातले जाऊ शकते किंवा त्याचे मन वळविले जाऊ शकते असे मी म्हणेन. हा उपाय अतिशय कठीण आहे असेही नाही, कारण काही विधूर कसल्याही जबरदस्तीशिवाय स्वतःच उरलेल्या आयुष्यात ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतात किंवा याही पुढे जाऊन भौतिक आनंदाचा त्याग करून संन्यास घेतात. परंतु मनुष्य स्वभाव लक्षात घेता हा उपाय यशस्वी होण्याची आशा फारच कमी आहे. याउलट जर हा वाढीव पुरुष जातीच्या व्यवहारामध्ये सक्रिय भाग घेत राहिला तर त्याच्यामुळे जातीच्या नीतिमत्तेला धोका निर्माण होण्याचाच अधिक संभव असतो.
दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या बाबतीत ब्रह्मचर्याचा उपाय यशस्वी ठरला तेथे तो सोपा असला तरी जातीच्या भरभराटीच्या दृष्टीने ब्रह्मचर्याचे पालन केले व संन्यास घेऊन जगाचा त्याग केला तर अंतर्गत विवाहाच्या कायद्याला किंवा जातीच्या नैतिकतेला त्याच्यापासून धोका राहत नाही, कारण तो अलिप्ततेचे जीवन निसंशयपणे जगत असतो. परंतु तो संन्यस्त ब्रह्मचारी असल्यामुळे जातीला संपन्नावस्था प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने तो मेल्यासारखाच असतो. कोणत्याही जातीला स्पर्धात्मक व जोमदार जीवनासाठी संख्यात्मक दृष्टीने पुरेशी शक्ती नेहमी टिकवून ठेवावीच लागते, परंतु अशी अपेक्षा करणे व संन्यस्त जीवनाचा पुरस्कारही करणे म्हणजे रक्त काढून रक्तक्षय दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. यामुळे एखाद्या जातीतील वाढीव पुरुषावर ब्रह्मचर्य लादण्याचा प्रयत्न तात्विक दृष्टीने व व्यावहारिक दृष्टीनेही अपयशी ठरतो. जातीच्या हितासाठी त्याला गृहस्थावस्थेत ठेवणे भाग पडते, परंतु जातीतल्या जाती त्याच्यासाठी वधूची व्यवस्था करणे हा एक प्रश्नच असतो. सुरुवातीच्या वेळी हे शक्य नसते, कारण पूर्णतः स्वमर्यादित असलेल्या जातीमध्ये विवाहयोग्य स्त्री पुरुषांची संख्या समान असल्यामुळे एका पुरुषाने एका स्त्रीशी विवाह करावा असा नियम असावाच लागतो आणि कोणताही दोनदा विवाह करण्याची संधी मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत वाढीव पुरुषाला जातीत जखडून टाकायचे असेल तर त्याला केवळ लग्नायोग्य न झालेल्या वयोगटातील मुलगीच वधू म्हणून पुरविले जाऊ शकते. वाढीव पुरुषाच्या बाबतीत निश्चितच हा एक चांगला व शक्य कोटीतील उपाय आहे. या उपायाने त्याला जातीत ठेवता येते. जातीबाहेर लोक जाण्यामुळे जातीची लोकसंख्या कमी होण्याला आळा बसतो आणि जात्यांतर्गत विवाहाचा नियम व जातीची नीतिमत्ता यांचेही रक्षण होते. सारांश, स्त्री पुरुषांच्या संख्येतील तफावत अशा तऱ्हेने 4 उपायांनी सहजपणे नाहीशी केली जाऊ शकते. 1. विधवेला तिच्या मृत पतीच्या शवाबरोबर जाळून. 2. वैधव्य लावणे, जाळून टाकण्याचा सौम्य पर्याय. 3. विधुरावर ब्रह्मचर्यावस्था लादणे. 4. लग्नायोग्य नसलेल्या अल्पवयीन मुलीशी त्याचे लग्न लावून देणे. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे जात्यांतर्गत विवाह पद्धतीच्या रक्षणासाठी विधवेला जाळून टाकणे आणि विधुरावर ब्रह्मचर्यावस्था लावणे हे 2 उपाय जातहिताच्या दृष्टीने संशयास्पद असले तरी ती सर्व साधने म्हणून वापरत असतात. परंतु सैन्याप्रमाणेच साधनेही मुक्तपणे कार्यरत झाली म्हणजे उद्दिष्ट साध्य होते. तर मग या साधनांनी साध्य होणारी उद्दिष्ट कोणते? माझ्या मते जाती व्यवस्थेतील कोणत्याही जातीची सामान्य घडण ही अशी असते. आता या सर्वसामान्य चर्चेकडून भारतीय समाज व्यवस्थेतील जातीकडे वळून त्यांच्या घडणीबद्दल विचार करूया. भारतातील जाती व्यवस्था ही एक अत्यंत जुनी संस्था आहे, यात शंका नाही, आणि जे कोणी भूतकाळाची उकल करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मार्गात अनेक खाचखळगे निर्माण झालेले आहेत. हे मी सांगितलेच पाहिजे असे नाही. जेथे लिखित स्वरूपाची किंवा विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही तेथे किंवा भारतीय लोकांप्रमाणे हे जग ज्यांना मिथ्या वाटते व त्यामुळे इतिहास लिहिणे म्हणजे मूर्खपणा वाटतो त्यांच्या बाबतीत हे विधान अधिकच खरे ठरते. तथापि बराच काळ नोंद घेण्यात न आली तरी संस्था मात्र टिकून राहतात आणि हाडांचे अवशेष ज्याप्रमाणे स्वतःचा इतिहास स्वतः सांगतात त्याचप्रमाणे रूढी व परंपरेच्या जोडीने संस्थाही स्वतःचा इतिहास स्वतः सांगतात. हे जर खरे तर वाढीव पुरुष व वाढीव स्त्रीचा प्रश्न सोडविण्यासाठी हिंदूंनी जो निर्णय घेतला तो आपण तपासून पाहिल्यास आपल्या कार्यात बरेच यश होईल. हिंदू समाजाचे सर्वसाधारण स्वरूप गुंतागुंतीचे असले तरी वरवर पाहणाऱ्यालाही त्यात तर्हेवाईक व श्रैण अशा प्रकारच्या 3 रूढी दिसून येतात. त्या अशा: 1. सती किंवा विधवेला मृत पतीच्या चितेवर जाळणे. 2. विधवेला पुनर्विवाहाची बंदी घालून तिच्यावर वैधव्याची सक्ती करणे. 3. बालविवाह, अल्पवयीन मुलीचे लग्न. यासोबतच असे दिसून येते की विधुराच्या बाबतीत त्याने संन्यास घ्यावा अशी जोरदार अपेक्षा असते, परंतु काही प्रसंगी मात्र शुद्ध हेतूमुळेही विधू संन्यास घेतात. माझ्या माहितीप्रमाणे या रूढींना मान का देण्यात आला हे सांगणारे तत्वज्ञान आपणाकडे विपुल प्रमाणात आहे, परंतु त्यांच्या उगमाची व अस्तित्वाची कारणे सांगणारी कोणतीही माहिती आपल्याजवळ उपलब्ध नाही. सती प्रथेला मान देण्यात आला कारण पती आणि पत्नी यांच्या शरीर व आत्म्याच्या निस्सीम एकत्वाची ते एक गमक आहे. सती जाणे म्हणजे मृत्यूच्या सीमा ओलांडणारी भक्ती होय, कारण पत्नीपदाचा उच्च आदर्श तोच असल्यामुळे पार्वती शंकराला म्हणते, पती भक्तीने स्त्रीला सन्मान प्राप्त होतो. यापुढे ती अत्यंत भावनावश आवाजात म्हणते, हे शंकरा, जर माझ्या सहवासाने तुम्ही संतुष्ट झाला नाही तर नंदनवने मला तुच्छ वाटेल.
सक्तीच्या वैधव्याला मान का देण्यात येतो हे मला तरी माहीत नाही, आणि बरेच लोक या प्रथेला चिकटून असले तरी तिच्या गौरवाची गाणी गाणारा अजूनही मला कोणी आढळला नाही. बालविवाहाची प्रशंसा डॉक्टर केतकरांनी पुढील प्रमाणे केल्याची ऐकिवात आहे. खऱ्या एकनिष्ठ पुरुषाला किंवा स्त्रीला तिचे किंवा त्याचे लग्न ज्या व्यक्तीशी झाले असेल तिच्याशिवाय अन्य व्यक्तीबद्दल प्रणय भावना निर्माण होता कामा नये. अशा प्रकारची शुद्धता ही केवळ लग्नानंतरच आवश्यक आहे असे नव्हे तर लग्नाआधीही आवश्यक असते, कारण आदर्श पतिव्रत्याचे हे शुद्ध स्वरूप होय. कुमारिकेच्या नियोजित पतीशिवाय जर ती लग्नाआधी दुसऱ्यावर प्रेम करीत असेल तर तिला विशुद्ध समजता येत नाही. लग्न कोणाशी होणार आहे हे कुमारिकेला माहीत नसते, म्हणून लग्नापूर्वी तिने कोणावरही प्रेम करू नये. जर तिने तसे केले तर ते पाप ठरते. म्हणूनच तिच्यामध्ये कसल्याही लैंगिक भावनेची जाणीव निर्माण होण्यापूर्वी जर तिला तिचे प्रेमपात्र माहीत असेल तर अधिकच चांगले ठरते. यामुळेच अल्पवयीन मुलीचे लग्न करणे उत्तम. हा उसन्या अवसानाने केलेला चातुर्यपूर्ण वाक्छल बालविवाह पद्धती सन्मानित कशी झाली हे सुचवितो, परंतु ही पद्धती व्यवहारात का आणली गेली याबद्दल काही सांगत नाही. 18व्या शतकातील व्यक्ती स्वातंत्र्यवादाच्या उदयाशी ज्याचा थोडाही परिचय असेल त्याच्या लक्षात माझ्या अभिप्रायातील मर्म येईल. इतर अनुषंगिक बाबीपेक्षा चळवळ नेहमी जास्त महत्वाची असते आणि तिला नैतिक बळ देण्यासाठी व समर्थनासाठी बऱ्याच काळानंतर तिच्या भोवती तत्वज्ञान निर्माण होत असते. याच सूत्राने पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की या रूढीची ही भरमसाठ प्रशंसा लक्षात घेता अशा स्तुतीशिवाय त्या तग धरून राहू शकत नाहीत हे सिद्ध होते. या रूढी निर्माण का झाल्या या प्रश्नाचे माझे उत्तर असे की जातीच्या घडणीसाठी त्या आवश्यक होत्या आणि त्यांना लोकप्रिय करण्यासाठी किंवा कडू गोळीला साखरेचा मुलामा देण्यासाठी असे म्हणूया त्यांच्या गौरवाचे तत्वज्ञान निर्माण झाले. कारण आरंभी निरागस लोकांच्या विवेकबुद्धीला या रूढी इतक्या किळस वाण्या व भयंकर वाटल्या असतील की त्यांना मोहक रूप देण्यासाठी बरेच परिश्रम घेण्यावाचून गत्यंतर उरले नाही. या रूढी आज आपल्या समोर उत्कृष्ट आदर्शाच्या रूपात मांडण्यात येत असल्या तरी मूलतः त्यांची प्रकृती साधनांचीच आहे. तथापि त्यांच्यामुळे घडून येणारे परिणाम समजून घेण्यात आपली दिशाभूल होऊ नये. साधनांना साध्यरूप मानणे आवश्यक असते व या रूढीच्या बाबतीत त्याला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी तसे करणे भाग पडले असा युक्तिवाद कोणी सहज करू शकेल. जर साधनाची खरी प्रकृती नष्ट होत नसेल तर साधनाला साध्य समजल्याने काहीच अपाय होत नाही, परंतु यामुळे एखाद्या साधनाचे साधनरूप मात्र नाहीसे होत नाही. तुम्ही साधनाला ज्याप्रमाणे साध्य मानू शकता त्याच पद्धतीने जगातील सर्व मांजरे कुत्रे आहेत असा कायदाही तुम्ही पास करू शकता, परंतु जसे मांजराचे रूप बदलून त्यांना तुम्ही कुत्र्याचे रूप देऊ शकत नाही तसेच साधनाचे रूपही तुम्ही बदलू शकत नाही. म्हणूनच सती सक्तीचे वैधव्य आणि बालविवाहाला साध्य समजण्यात येवो की साधन समजण्यात येवो, मूलतः या रूढी वाढीव पुरुष व वाढीव स्त्रीचा प्रश्न सोडवण्याच्या हेतूने व अंतर्गत विवाहाची रूढी शाबूत ठेवण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आल्या हे माझे म्हणणे समर्थनीय ठरते. या प्रथांवाचून अंतर्गत विवाह पद्धती तंतोतंतपणे कार्यशील राहू शकली नसती आणि अंतर्गत विवाह पद्धती वाचून जात म्हणजे एक फसवणूक होय. विवाह यत्राचे मूळ भारतीय जातीच्या निर्मितीची व जोपासणीची प्रक्रिया स्पष्ट केल्यानंतर साहजिकच तिच्या उगमासंबंधीचा प्रश्न पुढे येतो. हा उगमासंबंधीचा प्रश्न अतिशय त्रस्त करणारा आहे व दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जातीचा अभ्यास करताना त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. काहींना त्याच्याकडे कानाडोळा केला तर काहींनी त्याला बगल दिला आहे. जातीचे मूळ यासारखी काही वस्तू असू शकते की काय याबद्दल काही संशोधक गोंधळून जाऊन असे सुचवितात की मूळ या शब्दाची आपली आसक्ती आपण आवरू शकत नसलो तर त्याच्या अनेक वचनी रूपाचा म्हणजे उगम स्थाने असा वापर करणे अधिक चांगले. माझ्यापुरते पाहिले तर माझ्या मनात भारतातील जातीच्या उगमाच्या प्रश्नाने कसलाही गोंधळ नाही, कारण मी आधीच सिद्ध केल्याप्रमाणे जात्यांतर्गत विवाह हेच एकमेव जातीचे वैशिष्ट्य होय आणि जेव्हा मी जातीचे मूळ असे म्हणतो तेव्हा जात्यांतर्गत विवाहासाठी लागणाऱ्या यंत्रणेचे मूळ असा त्याचा अर्थ मला अभिप्रायात आहे. व्यक्ती ही वर्गाची घटक. समाज जीवनात व्यक्तीला एखाद्या परमाणूचे स्थान देणारी कल्पना राजकीय व्याख्यानातून बरीच लोकप्रिय करण्यात आली आहे, परंतु ती एक भूल थाप आहे. व्यक्तीच्या समूहाने समाज बनतो असे म्हणणे फारच मामूली विधान ठरते. समाज हा नेहमीच
वर्गाच्या समावेशाने तयार होतो. वर्ग लढ्याच्या विचारसरणीचे प्रतिपादन कदाचित अतिशयोक्तीचे होईल, परंतु समाजामध्ये निश्चितच असे वर्ग अस्तित्वात असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा आधार वेगवेगळा असू शकतो. ते आर्थिक, बौद्धिक आणि सामाजिक असतील, परंतु समाजातील व्यक्ती ही नेहमीच कोणत्या तरी वर्गाची घटक असते. ही सर्वसामान्य वस्तुस्थिती असून हिंदू समाजही या नियमाला अपवाद नसावा आणि खरी गोष्ट अशी की तो तसा नव्हता हे आपण जाणतोच. हा सामान्य नियम आपण ध्यानात धरला तर जातीच्या उगमाविषयी आपला अभ्यास अधिक सुकर होईल. म्हणून जातीमध्ये ज्याचे प्रथम रूपांतर झाले असा वर्ग कोणता हेच आपणास ठरवायचे आहे. कारण जात व वर्ग हे दरवाजासमोर दरवाजा असलेले शेजारी असून फारच थोड्या भेदामुळे त्यांचे अस्तित्व वेगळे ठरते. जात हा एक स्वयंमर्यादित वर्ग होय. ज्याने स्वतःभोवती प्रथम मर्यादा घालून घेतली असा वर्ग कोणता या प्रश्नाचे उत्तर जातीच्या उगमाच्या अध्ययनाने आपणास मिळावयास हवा. हा प्रश्न फाजील चौकशीसारखा वाटण्याचा संभव असला तरी तो सुसंगत आहे आणि याच्या उत्तरामुळे भारतातील जातीचे मूळ व वृद्धी स्पष्ट होण्यास बरीच मदत होईल. दुर्दैवाने या प्रश्नाचे सरळसोट उत्तर देणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. अप्रत्यक्षरित्याच त्याचे उत्तर मी देऊ शकतो. माझ्या विवेचनात आलेल्या रूढी हिंदू समाजात प्रचलित आहेत असे मी यापूर्वी म्हटलेले आहे. एरवी ते विधान त्या रूढी सार्वत्रिकपणे प्रचलित आहेत असे सूचित असल्यामुळे आणखी चूक होण्यासाठी त्या विधानाला थोडी पुष्टी जोडणे आवश्यक आहे. या रूढी त्यांच्या पूर्ण कडक रूपात केवळ एका जातीत म्हणजे ब्राह्मणातच सापडण्यासारखे आहेत. हिंदू समाज ब्राह्मणांनी सामाजिक वारशात सर्वात वरच्या दर्जाचे स्थान प्राप्त केलेले असल्यामुळे अब्राह्मण जातीतही या रूढी अनुकरणाद्वारे पाळण्यात येत असल्या तरी त्या कडकपणे व सर्वच्या सर्व पाळल्या जात नाही. या महत्वाच्या बाबींचा आपल्याला मूलभूत मुद्दा म्हणून उपयोग होऊ शकतो. जर अब्राह्मण जातीत या रूढीची प्रथा अनुकरणामुळे आली असेल आणि हे सिद्ध करता येण्याजोगे आहे तर जाती व्यवस्थेचे जनक कोणता वर्ग आहे हे सिद्ध करण्यास कसल्याच युक्तिवादाची आवश्यकता उरत नाही. ब्राह्मण वर्गाने स्वतःला मर्यादा घालून आपले रूपांतर जातीत का करून घेतले हा वेगळा प्रश्न असून त्याची वासलात पुढे वेगळ्या संदर्भात लावता येईल. परंतु या रूढीचे कडकपणे पालन व उपाध्याय वर्गाने जुन्या संस्कृतीत आढ्यातेने उपभोगलेली सामाजिक श्रेष्ठता हे दोन पुरावे या कृत्रिम संस्थेचे तेच जनक असून त्यांनीच या अस्वाभाविक रूढीद्वारे तिची जोपासना केली हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे. सामाजिक उत्क्रांतीच्या नियमामुळे जातीचा प्रसार, जाती प्रथेची वाढ आणि प्रसार सर्व भारतभर कसा झाला या माझ्या प्रबंधाच्या तिसऱ्या भागाजवळ मी आता आलेलो आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर मी दिले पाहिजे. देशातील बाकीच्या अब्राह्मण लोकांमध्ये जाती प्रथेचा प्रसार कसा झाला, जातीचा भारतभर प्रसार कसा झाला या प्रश्नाची दुर्दशा जातीच्या उगमाच्या प्रश्नापेक्षा अधिक झाली. माझ्या मते याचे मुख्य कारण म्हणजे प्रसाराचा व उगमाचा प्रश्न वेगवेगळा करण्यात आला नाही. असे होण्याचे कारण म्हणजे एकतर भारतीय स्मृतिकारांनी दैवी विभागणी म्हणून भारतातील गरीब जनतेवर जाती प्रथा लादली किंवा भारतीय जनतेत असलेल्या एखाद्या विशिष्ट सामाजिक उत्क्रांतीच्या नियमामुळे जातीचा प्रसार झाला असा विद्वानाचा गैरसमज झालेला आहे. प्रथम भारतीय स्मृतिकाराचा समाचार मी घेऊ इच्छितो. प्रत्येक देशात त्यांचे नियम करणारे महापुरुष आणीबाणीच्या वेळी पापी जनतेला सुधारण्यासाठी एखाद्या अवतारी पुरुषाप्रमाणे उदयास येतात आणि जनतेला न्यायाचे व नीतीचे धडे देतात. मनू हा भारतीचा स्मृतिकार खरोखरच होऊन गेला असेल तर तो निश्चितच एक धाडसी पुरुष होता. त्याने सांगितलेल्या कथेप्रमाणे जर जातीची निर्मिती करण्यात आली असेल तर मग हा मनू नक्कीच एक अविचारी माणूस असला पाहिजे आणि ज्या लोकांनी त्याची विभागणी मान्य केली ते लोकही नाहीत असलेल्या लोकांहून भिन्न असले पाहिजे. जातीचा कायदा कोणीतरी तयार केला ही कल्पना करता येण्यासारखी नाही. जातीचा नियम म्हणून तयार केला असता तर त्याच्या मृत्यूनंतर तो जिवंत राहू शकला नसता असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. कारण एका माणसाच्या लेखणीच्या फटकाऱ्या सरसा नम्र होऊन आपली स्थिती जनावराच्या बरोबरीची नीच करून घेण्यास व स्वतः दुःख सोसून दुसऱ्या वर्गाला उच्चतेच्या शिखरावर चढविण्यास कोणता वर्ग तयार होऊ शकेल? ज्याच्या अधिपत्याखाली सर्व जनता आहे अशा जुलमी हुकमाशहाशिवाय कोणीही आपल्या आश्रिताला अशा नितांत अन्याय पद्धतीने विभागणी करण्याची परवानगी देऊ शकेल ही कल्पनाच करवत नाही. कारण एका दृष्टिक्षेपातच या त्या संस्थेचा अन्यायपणा सहज लक्षात येतो.
मनूविषयी मी फारच कठोर आहे असे वाटण्याचा संभव आहे, परंतु त्याचे भूत ठार मारण्या इतके माझे सामर्थ्य पुरेसे मजबूत नाही याची मला खात्री आहे. तो एखाद्या देहरहित भूताप्रमाणे जिवंत आहे आणि अजूनही जाती व्यवस्थेबद्दल त्याच्याकडेच तक्रार नोंदवली जाते. मला तर अशी भीती वाटते की तो आणखी बराच काळ जिवंत राहील. मला तुमच्या मनावर एक गोष्ट बिंबवायची आहे, ती म्हणजे मनूने फार पूर्वीच जात अस्तित्वात रूप दिले, परंतु सध्याची हिंदू समाज व्यवस्था निश्चितच त्याने नेमून दिलेली नाही. तो तसे करूही शकला नसता. अस्तित्वात असलेले जातीचे नियम संकलित करण्यात व जाती धर्माचा उपदेश करण्यातच त्याचे कार्य संपुष्टात आले. जातीचा प्रसार व वाढ करण्याचे कार्य इतके अवाढव्य आहे की तो एखाद्या व्यक्तीच्या किंवा वर्गाच्या सामर्थ्य व धूर्तपणा पलीकडचे आहे. ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या या विचारसरणीतही असाच युक्तिवाद करण्यात येतो. मनूच्या बाबतीत मी जे सांगितले आहे त्यानंतर वैचारिकदृष्ट्या ही विचारसरणी चुकीची असून उद्देशतः द्वेषमूलक आहे एवढे सांगितले म्हणजे आणखी काही विशेष सांगण्याची गरज नाही. अनेक बाबतीत ब्राह्मण दोषी असतील आणि ते दोषी आहेत असे मीही म्हणतो, परंतु अब्राह्मण जनतेवर जातीप्रथा लादण्याचे कार्य त्यांच्या सामर्थ्याबाहेरचे होते. त्यांनी आपल्या अखलित तत्वज्ञानाद्वारे प्रसाराच्या क्रियेस मदत केली असेल तर त्यांच्या जातीच्या सीमेपलीकडे त्यांच्या योजना ते निश्चितच रेटू शकले नाही. एखाद्याने स्वतःच्या नमुन्यावर हुकूम समाज घडविण्याची कल्पनाच किती तेजस्वी व भव्य आहे. तो अशा रम्य कल्पना करून स्वतःची प्रशंसा करू शकतो व आनंदात मशगूल होऊ शकतो, परंतु तो ती कल्पना प्रत्यक्षात फारशी पुढे रेटू शकत नाही. माझ्या हल्ल्याचा आवेश अनावश्यक वाटण्याचा संभव असला तरी सुद्धा मी तुम्हाला ठासून सांगतो की तो निष्कारण नाही. हिंदू समाज व्यवस्था जातीच्या चौकटीत मोठ्या चातुर्याने बसविलेली असून शास्त्रांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेली ती एक संस्था आहे असा श्रद्धाळू हिंदूंच्या मनाचा दृढ विश्वास आहे. केवळ असा विश्वास आहे एवढेच नाही तर तो चांगलीच असणार, कारण ती शास्त्रांनी नेमून दिलेली आहे व शास्त्रे चूक असू शकत नाही असाही त्यांचा समज आहे. या वृत्तीच्या विरुद्ध बाजूने एवढ्या आवेशाने मी माझे मत मांडले याचे कारण धार्मिक पावित्र्याला काही शास्त्रीय आधार आहे म्हणूनच नव्हे, किंवा त्याचा विरोधी जे सुधारक उपदेश करतात त्यांना मदत म्हणून नव्हे. उपदेशाने जाती व्यवस्था निर्माण झाली नाही व नष्टही होणार नाही. एखाद्या शास्त्रीय स्पष्टीकरणाला धार्मिक पावित्र्य बहाल करून त्याची स्तुती करत बसण्याच्या वृत्तीतील ढोंगीपणा दाखवून देण्याचा माझा उद्देश आहे.